नमस्कार. सध्याला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा जाहीर झालेला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी आणि महाराष्ट्रीयन नागरिकांनी आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या उमेदवारांना किती प्रकारची मते पडली याकडे बारकाईने लक्ष दिलेलं आहे. यावेळीची निवडणूक ही जात धर्म या बाजूला तर झुकलेली होतीच, मात्र दुसऱ्या बाजूला महत्वाचा म्हणजे शेतकरी, महिला आणि बहीण लाडकी योजना या संदर्भामध्ये मोठी ही निवडणूक चर्चेमध्ये रंगलेली होती. या निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जो महत्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे मनोज जारंगे फॅक्टर. मनोज जारंगे आपले किती उमेदवार उभे करणार, कुणाला पाठिंबा देणार, कुणासाठी सभा घेणार आणि मनोज जारंगे ज्यांना पाठिंबा देतील किंवा ज्यांना ते उभे करतील ते उमेदवार किती फरकाने निवडून येतील याकडे संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेचं लक्ष लागलेलं होतं. मात्र सरतेशेवटी मनोज जारंगे यांनी कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा केला नाही. समाजालाच त्यांनी पूर्णतः अधिकार दिलेले होते आणि त्या पद्धतीने लोकांनी या निवडणुकीमध्ये मतदान देखील केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीतील जनता ही मोठ्या संख्येने निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी होती. ही एक चांगली बाजू आहे की अनुसूचित जातीतील लोक हे निवडणुकीच्या संदर्भामध्ये किती प्रमाणात जागृत आहे. मनोज जारंगे पाटील यांनी निवडणुकीच्या जवळजवळ एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये बौद्ध आणि दलित समाजाचे आम्ही प्रतिनिधित्व करतो म्हणून आनंदराजी आंबेडकर साहेब असतील, राजरत्न आंबेडकर साहेब असतील आणि मुस्लिम धर्मगुरू म्हणून नोमानी हे देखील त्या पत्रकार परिषदेमध्ये उभे होते. मनोज जारंगे यांनी सरतेशेवटी आपले उमेदवार तर उभे केले नाहीत, मात्र एका बाजूला आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर यांना मनोज जारंगे यांचा अंदरुनी पाठिंबा आहे अशा प्रकारची लोकांची धारणा होती. म्हणून खास करून राजरत्न आंबेडकर हे ज्या मतदारसंघामधून निवडणुकीला सामोरे गेले होते किंवा उभे राहिलेले होते त्यांना त्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने किती प्रमाणाची लीड मिळाली किंवा किती मतं मिळाली याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सगळ्यात अगोदर जर तुम्ही पाहिलं तर वाशिम यवतमाळ मतदारसंघ, वाशिम यवतमाळ हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा जर तुम्ही बारकाईने जर अभ्यास केला तर याच्यामध्ये बौद्ध मतदारांची संख्या साधारणपणे 15% आसपास आहे. याच्यामध्ये अनुसूचित जातीची जर लोकांची लोकसंख्या जर तुम्ही पाहिली तर 2011च्या सेन्सेक्स नुसार 73,875 म्हणजे साधारणपणे 21.28% एवढे भरती. आदिवासी समाजाचे साधारणपणे 14,025 म्हणजे 4% एवढे भरती आणि मुस्लिम समाजाची जर तुम्ही पाहिली तर 71,167 म्हणजे साधारणपणे 20% एवढी मुस्लिम समाजांची लोकसंख्या ही वाशिम यवतमाळ या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येते. याच मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं तर राजरत्न आंबेडकर हे निवडणुकीसाठी सामोरे गेलेले होते. राजरत्न आंबेडकर यांनी तसं जर पाहिलं तर 2 मतदारसंघामधून आपला फॉर्म भरलेला होता. मिरज या मतदारसंघामधून देखील राजरत्न आंबेडकर यांनी निवडणुकीसाठी फॉर्म भरलेला होता, मात्र त्यांचा निवडणुकीचा फॉर्म अर्ज हा बाद झाला. यामागचं कारण देताना असं सांगण्यात आलं की निवडणुकीचा जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा जर अधिकृत पक्ष असेल तर त्यासाठी 5 सूचक लागतात आणि जर व्यक्ती ही अपक्ष निवडणूक लढवत असेल तर त्याला 10 हे सूचक द्यावा लागतात आणि त्यांच्या सिग्नेचर करावे लागतात. त्याचप्रमाणे डिपॉझिट ह्या सगळ्या तर गोष्टी आहेत, डॉक्युमेंट ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मात्र सूचक या एका व्यक्तीने सिग्नेचर न केल्यामुळे राजरत्न आंबेडकर यांचा मिरज या विधानसभेमधून अर्ज हा बाद झालेला होता. राजरत्न आंबेडकर हे वाशिम यवतमाळ या मतदारसंघामधून उभे होते आणि याच मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बुद्धिस्ट जनता साधारणपणे 14.98 म्हणजे 15% आहे. संपूर्ण शेड्यूल कास्टची जर लोकसंख्या जर पाहिली तर तुमची 73,875 म्हणजे 21.28% आहे. मुस्लिम समाजाची साधारणपणे 71,167 म्हणजे साधारणपणे 20%च्या आसपास आहे. एवढं सगळं असून देखील वाशिम या मतदारसंघामधून राजरत्न आंबेडकर जे की जारंगे पाटील यांचे मित्र आहेत, जारंगे पाटील यांचे वैचारिक आपण वारसा पुढे चालतो किंवा राजरत्न आंबेडकर यांनी अशी देखील घोषणा केलेली होती की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून मनोज जारंगे पाटील असतील आणि आम्ही त्यांच्याकडे नेता म्हणून बघतो. याच राजरत्न आंबेडकर यांना वाशिम यवतमाळ या मतदारसंघामधून फक्त 194 एवढी मते प्राप्त झालेली आहेत.
म्हणजेच त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. या मतदारसंघामधील दलित असतील, बौद्ध असतील, मुस्लिम असतील किंवा मराठा समाज असेल, या सगळ्यांनीच राजरत्न आंबेडकर यांना नाकारलेला आहे. राजरत्न आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो पक्ष स्थापन केला तोच पक्ष आपण पुनर्जीवित करत आहोत अशा प्रकारची घोषणा केलेली होती. एवढं सगळं असून देखील राजरत्न आंबेडकर जे की भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घरामध्ये गेलेले आहेत, एवढं सगळं असून देखील राजरत्न आंबेडकर यांना फक्त आणि फक्त 194 एवढीच मते प्राप्त झालेली आहेत. आता दुसरं नाव आहे ते म्हणजे तुमचं ऑल इंडिया पॅंथर सेना. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे प्रमुख असणारे दीपक केदार हे देखील निवडणुकीला सामोरे होते. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी लातूरमधून निवडणुकीसाठी फॉर्म भरलेला होता. या ठिकाणी त्यांना 1700च्या आसपास मते प्राप्त झाली. यावेळी त्यांनी 25 मेहकर या विधानसभा मतदारसंघामधून फॉर्म भरला. आता या मेहकर विधानसभेचा जर तुम्ही अभ्यास केला तर या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीची साधारणपणे 63,448 म्हणजे साधारणपणे 20% एवढी जनता राहते. आदिवासी समाजाची जर तुम्ही पाहिलं तर 15,412 म्हणजे 4.88% एवढी जनता राहते. ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं मेहकरच्या तर 2,59,508 म्हणजे 82% जनता ही ग्रामीण भागात राहते. शहरी भागामध्ये 17% जनता राहते म्हणजे साधारणपणे 56,310. याच मेहकर मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या जर तुम्ही पाहिली तर ती येते 31,898 आणि फक्त बुद्धिस्ट समाजाची जर तुम्ही लोकसंख्या पाहिली तर या मेहकर विधानसभेमध्ये 13% एवढी बुद्धिस्ट समाजाची लोकसंख्या आहे. मनोज जारंगे पाटील यांचे आपण खूप जवळचे आहोत. मनोज जारंगे पाटील हे आपल्याला विधानसभेसाठी सपोर्ट करणार आहेत किंवा आतमधून आपल्याला सहकार्य करतील अशा प्रकारची अपेक्षा ही दीपक केदार यांनी बागळलेली होती किंवा आशा त्यांना होती. मात्र याच मेहकर या मतदारसंघामधून दीपक केदार यांना फक्त 418 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 418 मतं म्हणजेच डिपॉझिट जप्त दीपक केदार यांचं झालेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे चेंबूर मतदारसंघ 173. या मतदारसंघामधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए यांचे संस्थापक अध्यक्ष असणारे दीपक भाऊ निकाळजे हे निवडणुकीला उभे होते. तसं पाहिलं तर चेंबूर या मतदारसंघामध्ये, चेंबूर या विभागामध्ये दीपक भाऊ निकाळजे यांना मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दीपक भाऊ निकाळजे पूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटासोबत कार्य करत होते आणि या गटासोबत ते भरपूर वर्षापासून जुळलेले होते. चेंबूर याच मतदारसंघामधून जर तुम्ही पाहिलं तर दीपक भाऊ निकाळजे यांनी 2009 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून निवडणूक लढलेली होती. त्यावेळी त्यांना साधारणपणे 20,000च्या आसपास त्यांना या मतदारसंघामध्ये मतं पडलेली होती. सध्याला 2014, 2019 या 2 निवडणुका त्यांनी लढल्या नाहीत. मात्र 2024 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए संस्थापक अध्यक्ष म्हणून दीपक भाऊ निकाळजे यांनी ही निवडणूक लढली. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील तमाम बौद्ध आणि दलित समाजाचं लक्ष या विधानसभेकडे लागलेलं होतं की या मतदारसंघामध्ये दीपक भाऊ निकाळजे जिंकून येतील अशी लोकांना आशा होती. मात्र या मतदारसंघामध्ये देखील दीपक भाऊ निकाळजे यांना फक्त आणि फक्त 7,440 एवढी मते प्राप्त झालेली आहेत आणि या ठिकाणातून देखील दीपक भाऊ निकाळजे यांचं देखील डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे. चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे तुमचा बारामती मतदारसंघ 201. या मतदारसंघामधून बिग बॉस असेल, त्याचप्रमाणे कॉमेडी किंग असतील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जनता ज्यांना ओळखते त्यांचं नाव आहे अभिजित बिचकुले. अभिजित बिचकुले हे सातारा असेल, मुंबईतील वरळी असेल, त्याच्यानंतर कसबा पेठची पोटनिवडणूक असेल अशा आणि तुमची मला वाटतं ठाण्यामधील देखील त्यांनी निवडणूक लढलेली होती. यावेळी त्यांनी बारामतीमध्ये अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढलेली होती. याच अभिजित बिचकुले यांना यावेळीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त 94 मते प्राप्त झालेली आहेत आणि यांचं देखील डिपॉझिट जप्त झालेलं आहे. पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे तुमचा 33 रिसोड मतदारसंघ. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मनोज जारंगे पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती, या पत्रकार परिषदेमध्ये दलित आणि बौद्ध समाजाचे नेतृत्व करणारे म्हणून राजरत्न आंबेडकर आणि आनंदराजे आंबेडकर हे त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. आनंदराजे आंबेडकर यांची स्वतःची पक्ष आहे
रिपब्लिकन सेना म्हणून, आणि रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आनंदराजे आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी त्यांचे उमेदवार हे उभे केलेले होते, तर काही ठिकाणी त्यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून अन्य काही उमेदवारांना पाठिंबा देखील दर्शवलेला होता. अशाच स्थितीमध्ये रिसोडमधून उभे होते चेतन इंगळे. चेतन इंगळे हे देखील राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि यांची स्वतःची देखील संघटना आहे पॅन्थर आर्मी म्हणून, आणि या पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीला सामोरे गेलेले होते. रिपब्लिकन सेना या पक्षाच्या माध्यमातून आपण रिसोड ही निवडणूक लढत आहोत अशा प्रकारची त्यांनी घोषणा केलेली होती. याच रिसोड मतदारसंघामध्ये चेतन इंगळे जे की राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पॅन्थर आर्मीचे, जे रिपब्लिकन सेनेमधून उभे राहिले, त्यांना फक्त या मतदारसंघामधून 179 एवढी मतं प्राप्त झालेली आहेत आणि यांचं देखील डिपॉझिट जप्त झालेलं आहे. चेंबूरमधून दीपक भाऊ निकाळजे यांना 7440 एवढी मतं प्राप्त झाली, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. वाशिम यवतमाळमधून राजरत्न आंबेडकर यांना 194 मतं प्राप्त झाली, यांचं देखील डिपॉझिट जप्त झालं. मेहकरमधून दीपक केदार यांना फक्त 418 मते प्राप्त झाली, हे देखील राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, यांचं देखील डिपॉझिट जप्त झालेलं आहे. रिसोडमधून उभे होते तुमचे चेतन इंगळे, हे देखील राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, यांना फक्त 179 एवढी मते प्राप्त झाली आणि यांचं देखील डिपॉझिट जप्त झालं. आणि बारामतीमधून अभिजित बिचकुले यांना फक्त 94 मते पडलेले आहेत आणि यांचं देखील डिपॉझिट जप्त झालेलं आहे.